नमस्कार. महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाकडून एक खूप मोठी आणि महत्त्वाची भरतीची बातमी समोर आली आहे. चला, आज आपण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? चला एक नजर टाकूया. आपण भरती अपडेट, रिक्त पदांचं विश्लेषण, पात्रतेतला तो मोठा बदल, भरती प्रक्रिया कशी असेल आणि सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत हे सगळं पाहणार आहोत. चला सुरुवात करूया त्या मोठ्या बातमीने ज्याची सगळेजण वाट बघत होते. तर अधिकृत माहितीनुसार संचालनालयात एकूण जागा रिक्त आहेत 222. पण थांबा, 222 जागा म्हणजे सगळ्या जागांसाठी थेट भरती होणार आहे का? नाही. हाच तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? चला याचं उत्तर शोधूया. तर मग आता आपण हे समजून घेऊया की या 222 जागांपैकी नक्की कोणत्या जागा आपल्यासाठी आहेत, म्हणजे थेट भरतीसाठी आहेत. हे बघा, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की यातल्या बऱ्याचशा जागा, उदाहरणार्थ सिनियर क्लर्क, हेड क्लर्क, अकाउंट्स ऑफिसर यांसारखी पदं ही प्रमोशनने किंवा डेप्युटेशनने भरली जातात, म्हणजे त्यावर थेट सार्वजनिक परीक्षा होत नाही. आणि हा टेबल बघा, इथे सगळं चित्र अगदी स्पष्ट होतंय. आपलं लक्ष हवंय त्या शेवटच्या कॉलमवर, सार्वजनिक भरतीसाठी रिक्त. इथेच आपल्याला खरी संधी दिसणार आहे. म्हणजेच आपल्याला मुख्यत्वे 2 पदांवर फोकस करायचा आहे. एक आहे निरीक्षक आणि दुसरा आहे कनिष्ठ लिपिक. दोन्हीही गट क ची पदं आहेत. तर इन्स्पेक्टर म्हणजेच निरीक्षक गट क या पदासाठी तब्बल 89 जागा रिक्त आहेत. आणि त्यासोबतच ज्युनियर क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी 30 जागा रिक्त आहेत. आता आपण वळूया या अपडेटमधल्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे. ही एक अशी बातमी आहे जी अनेक पदवीधरांसाठी अक्षरशः एक गेम चेंजर ठरू शकते. हे सगळं शक्य झालंय एका नवीन शासन निर्णयामुळे, म्हणजे GRमुळे. 24 सप्टेंबर 2025 रोजी हा GR आला आणि त्यांनी निरीक्षक पदाचे नियमच बदलून टाकले. आधी काय व्हायचं तर निरीक्षक पदासाठी तुम्हाला सोशल वेलफेअरसारखी विशिष्ट डिग्री लागायची. पण आता नवीन नियमानुसार कोणत्याही शाखेचा पदवीधर, हो तुम्ही बरोबर ऐकलंय, कोणत्याही शाखेचा, इंजिनिअरिंग, आर्ट्स, कॉमर्स, कोणीही यासाठी आता पात्र आहे. केवढी मोठी संधी आहे ही. बरं, पात्रता तर बदलली, जागाही कळाल्या. मग आता पुढे काय? जाहिरात कधी येणार? चला बघूया. तर बघा, जाहिरात येण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी बाकी आहेत. पहिलं म्हणजे या 89 जागांचं कॅटेगरीनुसार वाटप, ज्याला आपण रोस्टर किंवा बिंदू नामावली म्हणतो. त्यानंतर लागेल फायनान्स डिपार्टमेंटची परवानगी. आणि हे सगळं झालं की मग येईल अधिकृत जाहिरात. आणि मग येतो पुढचा मोठा प्रश्न, ही परीक्षा घेणार कोण? तर बघा, TCS IBPS यांचा करार तर संपलाय, त्यामुळे त्यांना विशेष परवानगी लागेल. पण दुसरीकडे सरकारी GRनुसार गट ब आणि क ची पदभरती MPSC मार्फतच व्हायला हवी. त्यामुळे सगळ्यात जास्त शक्यता हीच आहे की ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC घेईल. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. तर लक्षात काय ठेवायचं? 1. आपल्यासाठी 89 निरीक्षक आणि 30 कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा आहेत. 2. निरीक्षक पदासाठी आता कोणताही ग्रॅज्युएट पात्र आहे. 3. प्रोसेस सुरू झाली आहे, फक्त फायनल मंजुरी बाकी आहे. आणि 4. त्यामुळे अलर्ट राहा, जाहिरात कधीही येऊ शकते. सो एक गोष्ट नक्की आहे, प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे आता फक्त आपल्याला तयार राहायचंय आणि प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवायचंय. तर मग विचार करा, या बदललेल्या नियमांमुळे आणि वाढलेल्या संधीमुळे ही तुमच्या करिअरची पुढची मोठी संधी ठरू शकते का? महाराष्ट्र परीक्षा संदर्भात अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत नक्की रहा. आणि हो, अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.